प्रत्येक सेंटरवर गोंधळ उडालेला आहे. केवळ रेशिओ जर पाहिलं प्रत्येक सेंटरचं, तर 1% आपल्याला पाहायला मिळते. एका सेंटरवर 1 ते 2च मुलं पास झालेले आहेत आतापर्यंत, जे आपण फीडबॅक घेतलेला आहे आणि ते पण 10 मार्क्स, कुणाला 11, कुणाला 12 अशा पद्धतीनं बाउंडरीवर पास झालेले आहेत. काही सेंटरवर तर कीबोर्ड सुद्धा बदलून दिलं नाही, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर नेमकं पुढे काय होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी नेमक्या झाल्या तरी कशा? ते संपूर्ण डिटेल्स आपण पाहूया. सर्वात अगोदर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे होती, जे की कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे एका कंपनीला दिलेला आहे टायपिंग परीक्षेचा. परंतु मला वाटते कोणताही पेपर तेव्हा होतो ज्यावेळेस त्यामध्ये मिनिमम 50% तरी मुलं त्या पेपरमध्ये पास व्हावेत आणि 50% तरी मार्क्स त्या मुलांना पडावेत त्या एकूण पेपरमध्ये जेवढ्या मार्काचा पेपर काढला. परंतु आपण या ठिकाणी जर पाहिलं टायपिंगचा पेपर जे ठरवलेला आहे, यामध्ये रेशिओ 50% सुद्धा नाही, जवळपास 1%च रेशिओ आहे फक्त पास होण्याचं. तर याला आपण पेपर म्हणू शकत नाही. कारण जी टीम पेपर कंडक्ट करणार आहे, त्या टीमनं अगोदर त्या वेळेमध्ये तो पेपर कंप्लीट होतो का, हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे, मस्ट आहे. त्यानंतर पेपर काढावे लागते. परंतु असं झालंय किंवा नाही हे आपल्याला माहित नाही. जवळपास शाश्वती आपल्याला स्वीकारता येत नाही. 99% असं झालेलं नाही, की त्यांनी अगोदर हा टायपिंगचा पेपर काढल्याच्या नंतर स्वतः 10 मिनिटामध्ये टाइप करून पाहिलं असेल, असं मला वाटत नाही. जर त्यांनी हा पेपर स्वतः टाइप करून पाहिलं असतं, तर अशी भानगड झाली नसती. नेमकं आता यामध्ये कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपण पाहूया. जर आपण पाहिलं तर मित्रांनो, जे शब्द होते आपल्याला सांगण्यात आलेलं होतं पॅसेज 400 शब्दाचा, परंतु जवळपास 440 शब्द आलेले आहेत आणि केवळ 440 शब्द आलेले नाही, तर यामध्ये बऱ्याच क्रिटिकल शब्दांचा वापर केलाय, न्यूमेरिकलचा वापर केलेला आहे, सिम्बॉलचा वापर केलेला आहे, डेटचा वापर केलेला आहे, जे पण केलं नाही पाहिजे होता. एवढा हार्ड पेपर काढायची आवश्यकता नव्हती. सिंपल जरी पेपर काढला असता, तर 50% मुलं फेल झाले असते यामध्ये सुद्धा. कारण टायपिंगचा पेपर जेवढा आपल्याला सिंपल वाटतो तेवढा असत नाही. त्या ठिकाणी बऱ्याच प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्याच्यामुळं मुलं त्यामध्ये नापास होतात मुलं. तर दुसरा प्रश्न होता, कीबोर्ड सुद्धा बरोबर नव्हते. सेंटरनुसार एकदम जुने कीबोर्ड्स होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती, की माझा कीबोर्ड्स बरोबर नाही, चेंज करून द्या, त्यांना सुद्धा चेंज करून देण्यात आलेलं नाही. अशा कंप्लेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. वेळपेक्षा शब्द जास्त. 10 मिनिटाचा आपल्याला टायपिंगचा पेपर आहे. अगोदरच पेपर विद्यार्थ्यांना कठीण जातो आणि त्यामध्ये शब्दांचा वापर जास्त आणि शब्द पण ते पण एकदम क्रिटिकली. स्टेनोची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा हा पेपर कव्हर झालेला नाही. म्हणून पाहू शकता हा किती हार्ड लेव्हलचा पेपर काढलेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त डेट, कंस, सिम्बॉल अशा प्रकारचे क्रिटिकल वर्डचा या ठिकाणी समावेश केलेला होता, की ज्यामुळे चुकाही जास्त होतील विद्यार्थ्यांचे आणि वेळही त्यांचा राहील. यामुळे काय झालं, वेळ त्यांना कमी मिळाला. टायपिंग पॅसेज अतिशय कठीण होता. यामध्ये ॲक्युरसी ठेवणे त्यांना अवघड जाऊ लागलं. पॅसेज कव्हर करावं की ॲक्युरसी यामध्ये ठेवावं. त्याच्यामुळं मुलं पूर्णपणे यामध्ये फेल झालेले आहेत, पास झालेले नाही. आता जे मुलं आहेत त्यांचं म्हणणं काय आहे ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. मुलांचं असं म्हणणं आहे, की जी परीक्षा आहे ती पूर्णपणे परीक्षा घ्यावी, पुन्हा परीक्षा घ्यावी. परीक्षा घेत असताना चांगल्या प्रकारचे कीबोर्ड्स त्यांनी द्यावे. योग्य वेळ आणि वर्ड लिमिट्स त्यामध्ये असावी. सर्वांना समान संधी दिली पाहिजे. फक्त टायपिंग टेस्टच घ्यावी. यामध्ये जास्तीत जास्त डेट, कंस, सिम्बॉल्स या सर्व क्रिटिकल्सचा त्यामध्ये समावेश करू नये. समावेश करावा, पण त्यामध्ये सुद्धा लिमिट्स असते. कारण थोडंसं पाहावं, 10 मिनिटं वेळ आहे आणि या 10 मिनिटांमध्ये विद्यार्थी काय काय करेल. अगोदरच विद्यार्थी हॉलमध्ये गेल्याच्या नंतर परेशान होतो. त्याचं ब्लड प्रेशर वाढते, सगळी सिच्युएशन हँडल करावी लागते आणि त्यामध्ये 10 मिनिटांमध्ये ह्या सर्व गोष्टी त्याला कव्हर करायच्या, तर तो 10 मिनिटांमध्ये कसं कव्हर होईल? अगोदर तुम्ही या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये हा जो पॅसेज आहे दिलेला ऑनलाईन पद्धतीने 450 शब्दाचा जवळपास, तर तो त्यांनी पूर्णपणे टाइप करून दाखवावं. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही काढलं असतं, तर विद्यार्थी यामध्ये बरेच पास झाले असते. ठीक आहे. तर या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. बघूया आता पुढे काय होते. रिटायपिंग वगैरे घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की जो रेशिओ आहे अगोदरच त्यांनी रेशिओ 1:8 किंवा 1:7 या प्रकारचा रेशिओ घेतलेला होता आणि या रेशिओमध्ये सुद्धा विद्यार्थी फक्त बाउंडरीवर पास झालेत. जे पास झाले ते जर सिलेक्शन झालं, ते तर बिनधास्त सिलेक्शन झालेलं आहे. परंतु आता जे विद्यार्थी आपल्याजवळ 1332 जवळपास जागा आहेत आणि यामध्ये
त्यांना जास्तीत जास्त किती विद्यार्थी मिळतील, 200-300 विद्यार्थी पास झालेले सापडतील. परंतु बाकी जे विद्यार्थी आहेत, एक तर रेशो कमी घेतल्यामुळे विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र झालेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच यामध्ये रेशो घेतला, जे विद्यार्थी पात्र झाले त्यांसाठी पॅसेज हा अत्यंत कठीण काढला, त्याच्यामुळे हे विद्यार्थी देखील फेल झाले. आतापर्यंत 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थ्यांनी मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ एका 10 मिनिटामध्ये ची अवस्था बदललेली आहे. केवळ 10 मिनिटामध्ये, फक्त 10 मिनिटाची मेहनत नव्हती, तर त्याच्या पाठीमागं त्यांचे 2 ते 3 वर्ष लागलेले होते. तर या गोष्टीवर एक वेळेस माननीय उच्च न्यायालयाने विचार करावा आणि याबद्दल जे नोटिफिकेशन्स आहे तात्काळ त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित करावी. नेमकं विद्यार्थ्यांनी पुढे करावं काय आणि यापुढची प्रोसेस नेमकी असेल काय? कारण बऱ्याच ठिकाणी गोंधळ सुद्धा उडालेला आहे, कीबोर्ड्सला हे न्यूज येत आहे. तर यावर आपण पाहूया. आता म्हणजे तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि यावर देखील आपण सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन त्यावर तोडगा काढायचा देखील आपण प्रयत्न करूया.